हाय स्टुडंट, आजपासून मी तुम्हाला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म शिकवणार आहे. तर डिझोल्युशन म्हणजे काय, तर वाइंडिंग अप म्हणजे तर काय, कंपनी क्लोज झाली. मग कंपनी क्लोज का होते, त्याला रिझन काय, तर दोन पार्टनरमध्ये काहीतरी वादविवाद झाले किंवा कंपनी कंटिन्युअसली लॉसमध्ये चालली, त्याच्यामुळे कंपनी बंद पडू शकते. असे खूप काही रिझन आहेत की ज्याच्यामुळे कंपनी बंद पडते. मग हे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म चा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं असतं क्वेश्चनमध्ये. त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक बॅलन्स शीट दिली जाते. ओके. त्याच्यानंतर त्याच्या खाली ॲडजस्टमेंट्स असतात. ओके. मग त्याच्यावरून आपल्याला कुठले कुठले अकाउंट बनवायचे आहेत, कुठले लेजर बनवायचे आहेत. तर पहिलं लेजर येतं याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं पार्टनर्स कॅपिटल. तिसरं कॅश. कॅश किंवा बँक डिपेंड करणार आपल्याला असेट्समध्ये काय दिलेलं आहे. तर या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर इथे कॅश इन हँड दिलंय, म्हणून मी इथे कॅश अकाउंट बनवलेलं आहे. जर इथे असं असतं की कॅश ॲट बँक म्हणजे बँक आलं, तर इथे बँक अकाउंट बनवलं असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट पेजवर पूर्ण पेज रिअलायझेशनसाठी ठेवायचं आहे. दुसरं पेजवर आपल्याला हाफ ऑफ पार्टनर्स कॅपिटल हाफ पेज आणि हाफ पेज कॅश अकाउंट बनवायचं आहे. ओके. चला तर स्टार्ट करूया सोल्युशनसाठी. मग याच्यामध्ये काय आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर याच्यामध्ये काय आहे, जी असेट साईड असते ती डेबिट असते आणि जी लायबिलिटी असते ती क्रेडिट असते. ओके. नॉर्मली जर लेजर बघितलं तर ही डेबिट आहे आणि या साईडची असते ती क्रेडिट आहे. पण इथे थोडं उलट आहे. उलट म्हणजे काय, तर जी असेट असते ती डेबिट असते आणि जी लायबिलिटी आहे ती क्रेडिट असते. मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे असेट्स आहेत किंवा जे लायबिलिटीज आहेत ते आपल्याला रिअलायझेशनमध्ये ट्रान्सफर करायच्या आहेत. मग त्या कशा करायच्या, जर असेट डेबिट साईड आहे मग हे सर्व आपल्याला इथे डेबिट साईडला पोस्ट करायचे आहे. तसंच लायबिलिटी म्हणजे क्रेडिट आहे, मग हे क्रेडिट साईडला आपल्याला पोस्ट करायचं आहे. चला तर पोस्ट करूया आपण. सो फर्स्ट आहे टू प्लांट अँड मशिनरी. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. ओके. किती, 20,000 डायरेक्ट आउटर साईडला आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. मग इथे येणार तुमचं टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट, किती, 10,000. त्याच्यानंतर तिसरा आहे डेटर. टू डेटर अकाउंट, ची अमाऊंट आहे 5,000. नेक्स्ट आहे फर्निचर. टू फर्निचर अकाउंट, 10,000. नेक्स्ट आहे बघा काय, प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट अँड लॉस इथे नाही ना, कारण बघा कंपनीला जे प्रॉफिट किंवा लॉस होतं ते डिस्ट्रीब्यूट कोण करतात, पार्टनर लोक. म्हणून हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस जे आहे ते पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचे आहे. मग असेट साईड कुठले असेल, डेबिट, म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचे आहे. मग इथे येणार तुझं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस एक सिंगल अमाऊंट दिलं 6,000. पण इथे जर आपण बघितलं पार्टनर्समध्ये हे पार्टनर लोकांचे कॉलम्स असतात. मग यांना आता हे रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट होतं. मग रेशो असतो तो इथे क्वेश्चनमध्ये स्टार्टिंगला दिलेला असतो. पण मी हे असं स्वतःहून क्वेश्चन लिहिलेलं आहे, म्हणून आपण एक समजूया की इक्वल पार्टनर आहेत. इक्वल म्हणजे जे पण अमाऊंट असेल ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार. प्रॉफिट अँड लॉसचे जर 6,000 आहेत आणि इथे दोन पार्टनर आहेत, तर दोघांना किती जातील, 3,000. ओके. 3,000 इच. ओके, समजलं. प्रॉफिट अँड लॉस कोण डिस्ट्रीब्यूट करतं, पार्टनर्स डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसला पार्टनर्स कॅपिटलमध्ये आणलेलं आहे. आणि डेबिटलाच का, तर असेट साईड कुठले असते, डेबिट असते. नेक्स्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड पुढे जाणार कॅशच्या अकाउंटमध्ये, कारण हे कॅश आहे. मग कॅशला जर आपण कॅशमध्ये ट्रान्सफर करतोय, मग असेट साईड कुठले असते, डेबिट, म्हणून हे पण डेबिटला येणार. मग इथे डेबिटला आपल्याला लिहायचं आहे, जेव्हा पण सेम नाव असतं, सेम नावमध्ये बघू शकता इथे कॅश आहे आणि इथे पण काय आहे, कॅश आहे. कॅश कॅश सेम नाव आहे. लिहिताना काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. किती अमाऊंट आहे, 5,000. क्लिअर आहे. तर ही झाली असेट साईड. कसं ट्रान्सफर करायचं समजलं ना. जे असेट्स असतात ते आपल्याला रिअलायझेशन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि असेट साईड डेबिट असल्यामुळे ते सर्व डेबिटला ट्रान्सफर होणार आहे. तसंच याच्यामध्ये एक प्रॉफिट अँड लॉस होतं. प्रॉफिट अँड लॉस कोणाला द्यायचं असतं, पार्टनर लोकांना द्यायचं असतं आणि ते रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट होतं. या क्वेश्चनमध्ये आपण ॲज्युम करूया इक्वली आहेत, म्हणून 6,000 डिस्ट्रीब्यूट केले इक्वली, 3,000.
त्याच्यानंतर होतं कॅश इन हँड. कॅश इन हँड काय आहे, कॅशच्या अकाउंटमध्ये जाणार कारण ते कॅश आहे. आणि असेट साईड डेबिट असल्यामुळे ते डेबिटला लिहिलं मी सेम नाव असतं जेव्हा, म्हणजे इथे पण कॅश आहे इथे पण कॅश आहे, कॅश कॅश असलं काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. नाव लायबिलिटी साईडला, लायबिलिटी साईड काय असतं, क्रेडिट असते. म्हणून हे सर्व आता क्रेडिट साईडला आपल्याला इथे पोस्ट करायचं आहे. फर्स्ट काय आहे, क्रेडिटर आहे. मग इथे येणार बाय क्रेडिटर अकाउंट. किती अमाऊंट आहे, 10,000. त्याच्यानंतर अजून काय, बाय बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अकाउंट किती आहे, 20,000. ओके. लायबिलिटी आपण ट्रान्सफर केल्या. त्याच्यानंतर बघू शकता इथे काय, जनरल रिझर्व. जेव्हा जे लायबिलिटी साईडला हा वर्ड दिसला तुम्हाला, रिझर्व. रिझर्व म्हणजे काय, तर प्रॉफिटचा काढलेला छोटासा पार्ट, म्हणजे एक प्रकारे प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट कोणाला डिस्ट्रीब्यूट करतात, पार्टनर्स लोकांना. म्हणून जे पण रिझर्व असतं लायबिलिटी साईडला, जे पण रिझर्व असणार ते तुम्हाला पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. बघा त्याला ट्रान्सफर कुठे करणार, पार्टनर्स कॅपिटल. पण कुठल्या साईडमध्ये ही लायबिलिटी कुठली साईड असते, क्रेडिट. म्हणून इथे क्रेडिटला आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचं. वरती एक लाईन सोडायची आहे, जनरल रिझर्व. ओके. किती अमाऊंट आहे, 4,000. आणि इक्वल पार्टनर आहेत म्हणून 2,000 आपण यांना दोघांना डिस्ट्रीब्यूट करून देऊया. समजलं. जे पण रिझर्व्ह असतात ते आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. आणि लायबिलिटी साईड क्रेडिट असल्यामुळे त्याला क्रेडिटला पोस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर दिसतं आपल्याला कॅपिटल. बघा कॅपिटलचं अकाउंट आहे, त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि लायबिलिटी साईड क्रेडिट असल्यामुळे त्याला क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. आणि इथे बघू शकता सेम नाव, कॅपिटल कॅपिटल. आणि जेव्हा सेम नाव असतं तर काय लिहायचं असतं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. बॅलन्स ब्रॉट डाऊन. मिस्टर ए ची अमाऊंट आहे 20,000 आणि बी ची आहे 10,000. जसं तुम्ही बघू शकता कॅश कॅश होतं, मी काय लिहिलं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. तसं आता इथे पण आहे कॅपिटल कॅपिटल, म्हणून काय लिहिलं मी इथे, बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि ए ची अमाऊंट आहे 20, बी ची आहे 10,000. ओके. तर हे आपलं झालं ट्रान्सफर. आता म्हणजे बॅलन्स शीट ट्रान्सफर झाली. आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आता ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट कसे सॉल्व्ह करायचे असतात, तर इथे बघू शकता तुम्ही, जेव्हा आपण या बॅलन्स शीटमधून असेट ट्रान्सफर केले ते ह्या साईडला. ओके. हे तुम्ही असं लिहायचं नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो. ओके. असेट आपण इथे ट्रान्सफर केले बॅलन्स शीटमधून, आणि लायबिलिटीज कुठे ट्रान्सफर केल्या, ह्या लायबिलिटीज. ओके. लायबिलिटीज आहेत. मग ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट्स आले, बघा असेट इथे आहेत, पण जर ॲडजस्टमेंटमध्ये असेट आले तर आपल्याला अपोजिटला पोस्ट करायचे, म्हणजे क्रेडिट साईडला पोस्ट करायचे. आणि जर ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटीज आल्या तर अपोजिट म्हणजे काय, डेबिट साईडला करायचे. कारण बघा लायबिलिटी इथे ट्रान्सफर केल्यात, ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटीज आल्या तर आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायच्या. क्लिअर आहे. चला तर आता ॲडजस्टमेंट बघूया. फर्स्ट ॲडजस्टमेंटला इथे बोलले त्यांनी का असेट्स काय केलेत, रिअलाइज्ड केलेत. रिअलाइज्ड म्हणजे काय, तर सेल केले. ओके. रिअलाइज म्हणजे काय, सेल केले. आता जर माझी कंपनी आहे, माझी कंपनी असेट विकत आहे, तर मला काहीतरी पैसे भेटणार आहेत. माझ्या कंपनीसाठी ते काय आहे, इन्कम आहे. इन्कम कुठे पोस्ट करतात, तर क्रेडिट साईडला इन्कम शो करतात. कारण नॉमिनलचा रूलच आपल्याला सांगतोय की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे कंपनीचे एक्सपेन्स आणि जे लॉसेस असतात ते डेबिटला असतात. अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, म्हणजे क्रेडिट साईडला तुम्हाला सगळे इन्कम आणि प्रॉफिट शो करायचे आहेत. मग माझी कंपनी आता इथे काहीतरी सेल करते, विकते आहे ना, असेट प्रॉपर्टी विकत आहे, म्हणून माझ्या कंपनीला काहीतरी अमाऊंट भेटणार आहे, इन्कम होणार आहे. म्हणून आपण हे इथे क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहे, बाय कॅश. आता मी काय विकत आहे म्हणजे मला काहीतरी कॅश भेटेलच ना, म्हणून बाय कॅश अकाउंट. काय काय विकले इथे, प्लांट अँड मशिनरी 20,000ला विकलेले आहे. मशिनरी किती, 20,000. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग कितीला विकली, 15,000. लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग 15,000. त्याच्यानंतर डेटर आहे 5,000. डेटर 5,000. त्याची टोटल आउटर साईडला टाकायचे, म्हणजे 20 40,000. ओके. 40,000.
जेव्हा पण एकापेक्षा जास्त असेट्स असतात तर तुम्हाला इथे अंडरलाईन करायचे आहे आणि त्याच्या खाली एकाखाली एक ते असेट्स लिहायचे आहेत. ओके, आणि टोटल आउटर साईडला टाकायचे. आता एव्हरी ॲडजस्टमेंट टू इफेक्ट्स असतात. फर्स्ट इफेक्ट झाला आपल्या इथे बाय कॅश अकाउंट लिहिलं, मग इथे काय दिसतं कॅश ना. मग सेकंड इफेक्ट आपल्याला पुढे ट्रान्सफर करायचा आहे कॅश अकाउंटला. इथे क्रेडिटला आहे तर कॅशमध्ये डेबिटला जाणार आहे म्हणजे इथे येणार आहे. मग इथे काय लिहायचं टू, कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय रिअलायझेशन. सो इथे येणार आपलं टू रिअलायझेशन अकाउंट. किती 40,000. क्लिअर आहे. दोन इफेक्ट. असेट रिअलाइज केले, माझ्या कंपनीनं असेट विकलेले आहेत, प्रॉपर्टी विकलेले आहे, माझ्या कंपनीला काहीतरी कॅश भेटणार आहे म्हणजे इन्कम होणार. इन्कम कधी पण क्रेडिट साईडला शो करतात म्हणून इथे लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट. कॅश भेटला मला, काहीतरी विकलं, काहीतरी कॅश भेटला मला. ओके, बाय कॅश अकाउंट. काय काय विकलं, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग अँड डेटर. तिघांचे अमाऊंट इनर कॉलम, टोटल बाहेर. सेकंड इफेक्ट, इथे कॅश लिहिलंय म्हणून सेकंड इफेक्ट कॅशमध्ये येणार. तिथे क्रेडिट साईडला होतं, इथे डेबिट साईडला लिहायचं आणि कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय रिअलायझेशन. सो इथे येणार रिअलायझेशन अकाउंट. सेकंड ॲडजस्टमेंट क्रेडिटर अँड बिल्स पेएबल. बघा क्रेडिटर अँड बिल्स पेएबल काय लायबिलिटी आहेत आणि ते काय सांगितलं पेड केल्या. आता मी काहीतरी पेमेंट करतोय म्हणजे माझ्या कंपनीला काहीतरी कुठेतरी एक्सपेन्स झाला असं ॲझ्युम करूया किंवा लॉस झाला असं ॲझ्युम करूया. ओके, तर लायबिलिटीचं जे पेमेंट्स असतात ते कुठे आपल्याला शो करायचे आहेत तर डेबिट साईड. तसं पण मी तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा आपण लायबिलिटी बॅलन्स शीटमधून ट्रान्सफर केल्या तर इथे होत्या आणि जर ॲडजस्टमेंटमध्ये आल्या तर आपल्याला इथे डेबिट साईडला शो करायचे आहेत. मग परत मी पेमेंट करतो म्हणजे माझ्याकडून काहीतरी कॅश गेला असेल. ओके, कॅश गेला असेल म्हणून इथे लिहायचं टू कॅश अकाउंट. काय काय पे केलं क्रेडिटर आणि बिल्स पेएबल. मग इथे लिहायचं आपल्याला क्रेडिटर अमाऊंट आहे त्याची क्रेडिटरची. बघा इथे अमाऊंट नाही दिली मग आपण इथून बॅलन्स शीटमधून घेणार आहे 10,000. बिल्स पेएबल, बिल्स पेएबल किती आहे 20,000. टोटल झाली याची 30,000. ओके, तर फर्स्ट ह्या सर्व लायबिलिटीज आहेत. जेव्हा मी बॅलन्स शीटमधून लायबिलिटी ट्रान्सफर केलेल्या त्या इथे होत्या क्रेडिट साईडला. आणि मी काय सांगतो जर ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटी झाल्या तर त्याला ऑपोजिटला पोस्ट करायचं म्हणजे इथे येणार. ओके, तर तुम्ही बघू शकता या दोन्ही लायबिलिटी आहेत आणि त्या ऑपोजिटला आहे. इथे काय लिहायचं कॅश, कारण मी पेमेंट करतोय. पे करतो म्हणजे काहीतरी कॅश जाणारच ना म्हणून कॅश. त्याचा सेकंड इफेक्ट बघा इथे कॅश लिहिलंय म्हणजे सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटला येणार आहे. ओके, इथे डेबिटला आहे तर याचा सेकंड इफेक्ट येणार आपला क्रेडिट साईडला. लिहायचं काय तर कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय रिअलायझेशन. सो म्हणून इथे येणार रिअलायझेशन बाय रिअलायझेशन बाय रिअलायझेशन अकाउंट. ओके, आणि याचा बाय रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट 30,000. क्लिअर आहे. जेव्हा आपण लायबिलिटीज येतील ॲडजस्टमेंटमध्ये तर तुम्हाला त्याचा पहिला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथेच मारायचा आहे डेबिट साईड. ओके, पेमेंट करतो आपण म्हणून इथे कॅश घ्यायचा. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट तिसरं ॲडजस्टमेंट फर्निचर. फर्निचर काय आहे असेट्स आहे. ओके, त्याच्यानंतर टेकन ओव्हर मिस्टर ए कोण आहे पार्टनर आहे. तर याचा इफेक्ट बघूया. बॅलन्स शीटमधून जेव्हा आपण असेट ट्रान्सफर केले ते डेबिट साईडला होते. मी काय सांगितलं जर ॲडजस्टमेंटमध्ये असेट्स आले तर त्याचा इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा. ओके, सो हे असेट्स आहे म्हणून याचा इफेक्ट कुठे येणार क्रेडिट साईडला म्हणजे इथे येणार बाय. पण लिहायचं काय तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिला ॲडजस्टमेंट रीड करून घ्या. त्याच्यामध्ये जर पार्टनरचं नाव असेल तर आपल्याला तिथे पार्टनरचं नाव लिहायचं आहे. जर पार्टनरचं नाव नसेल तर आपल्याला काय लिहायचं आहे कॅश लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही वरचे दोन ॲडजस्टमेंट बघू शकता. म्हणजे बघा असेट रिअलाइज केलेत पण इथे कुठे पार्टनरचं नाव दिसतंय का नाही म्हणून आपण इथे काय लिहिलंय कॅश अकाउंट लिहिलंय. तसंच क्रेडिटर बिल्स पेबल पेड इन फुल इथे कुठेही दिसतंय का तुम्हाला पार्टनरचं नाव नाही म्हणून काय लिहिलं कॅश लिहिलं. पण जर तुम्ही तिसरं ॲडजस्टमेंट बघणार तर इथे आपल्याला पार्टनरचं नाव दिसतं म्हणून आता काय लिहिणार आपण पार्टनरचं नाव लिहिणार आहे. म्हणून इथे ना मिस्टर ए कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये त्याने काय टेकन केलं फर्निचर. ओके,
पार्टनरचं नाव असलं तर पार्टनरचं नाव लिहायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय फर्निचर, आणि ते असेट आहे म्हणून इफेक्ट क्रेडिटला गेलाय. ओके, 8,000. याचा सेकंड इफेक्ट हे कॅपिटल आहे, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलमध्ये येणार. इथे क्रेडिट आहे तर इथे डेबिटला येणार. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय? रिअलायझेशन अकाउंट. ओके, रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आणि कोणाला? मिस्टर एचं नाव आहे म्हणून मिस्टर एच्या कॉलममध्ये आपण ते 8,000 शो करणार. तर एकदम सिम्पल आहे हे रिझोल्युशन, एवढं पण हार्ड नाही. परत एकदा सांगतो बघा. पहिली स्टेप असते आपल्याला असेट साईड सॉल्व्ह करायचे आहे. असेट म्हणजे डेबिट, म्हणून आपण हे सर्व असेट इथे डेबिटला टाकलेले आहे. नेक्स्ट होतं त्याच्यामध्ये एक प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट किंवा लॉस असलं तर पार्टनर डिस्ट्रीब्यूट करतात, म्हणून ते आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये टाकले. आणि हे डेबिटलाच का? कारण असेट साईड कुठली असते? डेबिट असते. ओके, आणि ती जी अमाऊंट असते हे पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायची असते रेशोनुसार, आणि तो रेशो आपल्याला इथे दिलेला असतो क्वेश्चनमध्ये वरती, पण इथे नाही आहे. तर जेव्हा नसतो रेशो तेव्हा इक्वली करायचे, म्हणून 6,000चे आपण इक्वली 3,000 डिस्ट्रीब्यूट केले. नेक्स्ट होतं कॅश इन हँड. बघा, कॅशचा अकाउंट आपण एक सेपरेट प्रिपेअर केलेला आहे, म्हणून त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. सेम नाव आहे, इथे पण कॅश आहे, इथे पण कॅश आहे. जेव्हा सेम नाव असतं तर काय लिहायचं? बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि हे डेबिटलाच का आलं? कारण असेट साईड काय असते? डेबिट असते. ओके, म्हणून हे डेबिट. असेट क्लिअर. त्याच्यानंतर लायबिलिटी. लायबिलिटी काय असतात? क्रेडिट असतात, म्हणून हे क्रेडिटला आपण लायबिलिटी ट्रान्सफर केलेले आहे. जर रिझर्व्ह असले तर रिझर्व्ह कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचे? पार्टनर लोकांना, आणि ते क्रेडिटला टाकले. क्रेडिटला का? कारण लायबिलिटी साईड काय असते? क्रेडिट असते. ओके, आणि सेम रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करायचे. आता इथे रेशो नाही म्हणून 4,000 आपण या दोघांना इक्वली केले, 2,000. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट. कॅपिटलचा अकाउंट सेपरेट प्रिपेअर होत आहे, म्हणून त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. सेम नाव आहे बघा, कॅपिटल कॅपिटल. सेम नाव असल्यावर काय लिहायचं आहे? बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्लिअर आहे. आता जेव्हा ॲडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करणार तेव्हा काय करायचं? दोन गोष्ट खाली लक्षात ठेवायच्या तुम्हाला, म्हणजे काय? जेव्हा हे असेट इथे आले, कुठे आले? डेबिटला. ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट्स आले तर त्याचा इफेक्ट तुम्हाला अपोजिटला टाकायचा. लायबिलिटी कुठे ट्रान्सफर केल्या? क्रेडिटला. ॲडजस्टमेंटमध्ये जर लायबिलिटी आल्या तर तुम्हाला डेबिटला पोस्ट करायचं. क्लिअर आहे. हे रूल तुम्ही लिहून घ्या, मी जे सांगतोय ते, की जर ॲडजस्टमेंटमध्ये असेट आले तर त्याचा इफेक्ट क्रेडिटला पोस्ट करायचा आहे, आणि ॲडजस्टमेंटमध्ये जर लायबिलिटी झाल्या तर डेबिटला पोस्ट करायचं. हा झाला फर्स्ट रूल. सेकंड रूल तुम्हाला काय लिहायचं असतं? सेकंड रूलमध्ये काय लिहायचं म्हणजे काय? ॲडजस्टमेंट चेक करायचं आणि बघायचं पार्टनरचं नाव आहे का. पार्टनरचं नाव असेल तर पार्टनरचं नाव लिहायचं असतं, आणि नसेल तर कॅश किंवा बँक लिहायचं असतं. ओके, तर बघू शकता फर्स्ट हे असेट्स आहेत. मी काय बोललो? असेट जर ॲडजस्टमेंटमध्ये आले तर अपोजिटला टाकले. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता मला एवढंच बघायचं की पार्टनरचं नाव दिलंय की नाही, तर इथे दिलेलं नाही आहे, म्हणून इथे काय लिहायचं? कॅश. त्याचा सेकंड इफेक्ट कॅश आहे म्हणून कॅशच्या इथे. मग इथे काय लिहिलं? कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर झाला? रिअलायझेशन, म्हणून इथे मी रिअलायझेशन लिहिलेलं आहे. दुसरं ॲडजस्टमेंट तुम्ही चेक करू शकता. हे दोन्ही लायबिलिटीज आहेत. बघा, जेव्हा बॅलन्स शीटवाल्या लायबिलिटी होत्या ते इथे आहेत, ॲडजस्टमेंटवाल्या लायबिलिटी कुठे येणार? डेबिट साईड, म्हणजे अपोजिटला. काय लिहायचं काय? बघा, तुम्ही चेक करू शकता पार्टनरचं नाव नाही आहे, म्हणून काय लिहायचं? कॅश लिहायचं. आता इथे मी कॅश लिहिलं म्हणून सेकंड इफेक्ट कॅशमध्ये जाणार. इथे डेबिट आहे म्हणून इथे क्रेडिटला आला, पण लिहिलं काय? कुठल्या अकाउंटमधून आला? रिअलायझेशन, म्हणून इथे रिअलायझेशन लिहायचं. ओके, आणि जेव्हा पण इथे अमाऊंट नसेल दिलं कुठल्या पण असेट किंवा लायबिलिटीचं, तर आपल्याला बॅलन्स शीटमधून घ्यायचं. तिसरं, फर्निचर एक असेट आहे. मग असेट असल्यावर इफेक्ट कुठे जातो? क्रेडिटला. म्हणजे इफेक्ट माहीत पडला आपल्याला क्रेडिटला जाणार आहे. आता एवढंच की लिहायचं काय? पार्टनरचं नाव की कॅश? पार्टनरचं नाव दिलेलं आहे, पार्टनरचं नाव. मग इथे पार्टनरचं नाव लिहिलेलं आहे, तर याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटल. इथे क्रेडिट आहे तर इथे डेबिटला येणार. कुठल्या अकाउंटमधून आला हा? रिअलायझेशन, म्हणून इथे रिअलायझेशन लिहायचं. आणि कुठल्या पार्टनरचं नाव आहे? ए, म्हणून एच्या कॉलममध्ये अमाऊंट टाकायचं. असं हे तुम्हाला डिझोल्युशन सॉल्व्ह करायचं.
याच्यामध्ये जर तुम्हाला काय मला समजलं नसेल, काहीतरी डाऊट असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता की